हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक पराक्रमी वीर धारातीर्थी पडले। अशा पराक्रमी वीरांच्या नामावलीत किसनराव टेके व गोदावरीबाई टेके यांचं नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल। धाराशिव जिल्ह्यातील ईट हे किसनरावांचं लहानसं गाव। किसनराव टेके रझाकारांच्या अत्याचाराविरुद्ध लढत होते। किसनरावांचा 20 वर्षांचा मुलगा देखील लढत होता। रझाकार किसनरावांच्या मागावर होते। एकदा निशस्त्र किसनरावांना रझाकारांनी घेरले आणि दुरूनच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या। त्यात किसनराव ठार झाले। किसनरावांच्या निधनाची ही वार्ता गोदावरीबाईंच्या कानी आली। त्या घरात एकट्याच होत्या। मुलगा कॅम्पवर गेलेला। गोदावरीबाईंनी मनाशी निश्चय केला आणि घराचा दरवाजा बंद केला आणि खुंटीवर अडकवलेली पतीची रायफल हाती घेऊन त्यांनी शस्त्राला वंदन केलं। किसनरावांच्या हत्येनंतर रझाकार किसनरावांच्या वाड्यावर चालून आले आणि त्यांनी वाड्याला चारी बाजूंनी वेढा दिला। वाड्याचे दरवाजे बंद होते। दरवाजा पुढून आत घुसण्यासाठी रझाकार पुढे सरसावले। तेव्हा हातात रायफल घेऊन सावधपणे उभे असलेल्या गोदावरीबाईंनी खिडकीतून नेम धरला आणि त्याबरोबर एक रझाकार धाडकन खाली कोसळला आणि संपला। गोदावरीबाईंनी पतीच्या हत्येचा बदला घेतला। घर जाळण्याची घटना होती। तर हे गावातल्या लोकांना एकत्र करणे, त्या लोकांना एकत्रित केल्यानंतर त्यांच्याकडून काही कामे करून घेणे, हे रझाकाराला पटलं नाही। म्हणून ते गोविंदभाई सराफच्या मार्गदर्शनाखाली किसनराव टेके आणि गोदावरीबाई टेके यांनी सडेतोडपणे त्यांना प्रत्युत्तर दिलं। मग इथून पुढे आपला उचक राहावा म्हणून त्यांनी संपूर्ण गावाला वेढा टाकला रझाकार लोकांनी। आणि मग लोकांना धरपकड करत 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 आमच्या घरापर्यंत आले आणि तिथं किसनराव कुठे म्हणून विचारलं तर ते लवकर मिळ लागणार म्हणून त्यांनी ते असं गृहीत दिलं की घर पेटवल्यानंतर ते सापडतील। परंतु ते किसनरावचे त्यात हत्या करण्यात आली आणि त्यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या पत्नीने म्हणजे गोदावरीबाईंनी ते पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की मग आता जीवनामध्ये काही अर्थ नाही आणि आपण राहिलेलं काम पूर्ण करू शकत नाही, मग त्याच्यापेक्षा पती गेल्यानंतर आपणच कशाला राहायचं म्हणून त्यांनी गोळीबार केला। आणि त्यांनी गोळीबार केला ते खुन्नस एका महिलेने 2 लोकांना मारलं। बाकीचे पठाण लोक सगळे रोहिले पळून गेले आणि त्या रोहिल्यांनी असं समज केला की जर बाई आपल्याला मारते म्हणल्यानंतर यांचं मग काय अस्तित्वच नामशेष करायचं, म्हणून त्यांनी ते पुन्हा घरदार जाळून टाकलं। गोदावरीबाईंनी पतीच्या हत्येचा बदला घेतला। इतक्यात दुसरी गोळी सुसू करत आली। रझाकार सैरावैरा पळू लागले। शेवटी चिडलेल्या रझाकारांनी घर पेटवायचं ठरवलं आणि रझाकारांनी वाड्यास आग लावली। गोदावरीबाई वाड्यात कोंडल्या गेल्या। धुराचे लोट निघू लागले। वाड्यातून गोळ्या सुसाटत होत्या। आग वाढत चालली होती, पण गोदावरीबाईंना त्याची तमा नव्हती। आपण जळून जाऊ याचं त्यांना भय नव्हतं। निर्भयपणे ती वीरांगणा आतून गोळीबार करत होती। अग्नीच्या लवलवत्या ज्वाळा गोदावरीबाईंच्या जवळ येऊ लागल्या। वाडा सर्व बाजूंनी पेटला। ज्वाला आकाशात झेपावू लागल्या। आतून होणारा गोळीबारही थांबला। त्या अग्निज्वालांनी या तेजस्वी शूर ज्वालेला आपल्यात सामावून घेतलं आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात आणखी एक नाव सोनेरी अक्षरात लिहिलं गेलं।